नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू स्टार्ट स्मार्ट. तर ज्या पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मागचं चॅप्टर बघितलं, तर त्याच पद्धतीने हे पण एक सोपं चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरला स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला एक हे सांगतो की तुम्ही ऑलरेडी पॉलिनॉमियल म्हणून पॉलिनॉमियल हा शब्द 9वीला ऐकला असणार. पॉलिनॉमियल हा शब्द तुम्ही 9वीला ऐकला असणार आहे. पॉलिनॉमियल म्हणजे काय? पॉलिनॉमियलमध्ये 3 टाईपचे पॉलिनॉमियल असतात. एक लिनियर असतं, लिनियर पॉलिनॉमियल. सेकंड असतं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि थर्ड असतं क्यूबिक पॉलिनॉमियल. ओके, सिम्पल. याच्यात ऑलरेडी आता काय असतं, लिनियर म्हणजे काय? लिनियर म्हणजे की इफ डिग्री ऑफ व्हॅरिएबल इज 1, जे की आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हॅरिएबल्स बघितलं ना, त्याच पद्धतीने जर व्हॅरिएबलची डिग्री मराठीत त्याला कोटी म्हणता, क्वाड्रॅटिक इक्वेशनला मराठीत म्हणता वर्ग समीकरण. ओके, तर इफ डिग्री ऑफ द व्हॅरिएबल इज 1 देन इट इज कॉल्ड लिनियर पॉलिनॉमियल. ओके, सेकंड एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? इफ डिग्री ऑफ व्हॅरिएबल इज 2 देन इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. डिग्रीला काय म्हणता? इंडेक्स म्हणता, पॉवर म्हणता, मराठीत काय म्हणता? कोटी म्हणता. ओके, डिग्री म्हणजे काय? कोणताही व्हॅरिएबल असू दे त्याच्यावरती जे असणार. सपोज इथे x² असला तर ह्या व्हॅरिएबलची डिग्री आली 2, ह्या व्हॅरिएबलची डिग्री आली 2. क्लिअर? याला म्हणतात डिग्री पॉवर इंडेक्स. ओके, क्वाड्रॅटिक म्हणजे इफ डिग्री ऑफ व्हॅरिएबल इज 2 देन इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? इफ डिग्री ऑफ व्हॅरिएबल इज 3 देन इट इज कॉल्ड क्यूबिक पॉलिनॉमियल. ओके, तर या पद्धतीने हे असतं पॉलिनॉमियल्सचं. तर आता आपण काय करूयात, आपण एक पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली पुस्तकात. तर काय पुस्तकात काय म्हटलं की ॲक्टिव्हिटी अशी आहे की क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल ॲज लिनियर अँड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमधले जे हे दिलेले पॉलिनॉमियल्स आहे त्यांना आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. तर ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या पुस्तकात. मी ऑलरेडी डिस्कस केलं. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय? इफ डिग्री ऑफ व्हॅरिएबल इज 1 देन इट इज कॉल्ड लिनियर पॉलिनॉमियल. ओके, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? इफ डिग्री ऑफ व्हॅरिएबल इज 2 देन इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. डिग्री म्हणजे काय? ज्या व्हॅरिएबलची रेस 2 पॉवरला जे असेल त्याला आपण डिग्री म्हणतो. ओके, हे क्लिअर झालं. आता आपल्याला क्लासिफाय करायचं एक 2 याच्यात. एक असतं लिनियर पॉलिनॉमियल, लिनियर पॉलिनॉमियल, आणि दुसरं आपल्याला क्लासिफाय करायचं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता बघा, इक्वेशन बघायचं आणि इक्वेशन कोणते बघितल्यानंतर त्याच्यात हायेस्ट डिग्री और हायेस्ट पॉवर ऑफ अ व्हॅरिएबल काय आहे ते बघायचं आणि त्याच्यानुसार ठरवायचं की ते लिनियर असणार की क्वाड्रॅटिक असणार. ओके, तर आता इक्वेशन आहे पहिलं 5x + 9. 5x + 9 एकच व्हॅरिएबल आहे x. ओके, x एकच व्हॅरिएबल, याची डिग्री काय आहे? इथं 1. ज्यावेळेस काही नसेल त्यावेळेस असं असतं म्हणजे x 1 असतो, हा म्हणजे डिग्री 1 असते. म्हणजे हे इक्वेशन कशात आलं तुमचं? लिनियर पॉलिनॉमियलमध्ये 5x + 9. क्लिअर? सेकंड इक्वेशन काय आहे? x² + 3x - 5. मग हायेस्ट डिग्री काय याच्यात? हे बघा, ह्या x हा जो व्हॅरिएबल आहे याची डिग्री 1 आहे, हा व्हॅरिएबल जी डिग्री आहे याची 2 आहे. ओके, इंडेक्स मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हॅरिएबल काय आहे? 2 आहे. म्हणजे हे काय आलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून हे आपण यात क्वाड्रॅटिकमध्ये लिहू x² + 3x - 5. ओके, आता पुढचं 3x - 7. x व्हॅरिएबल एकच डिग्री म्हणजे ते कशात असणार? लिनियर पॉलिनॉमियलमध्ये 3x - 7. ओके, दुसरं बघा 3x² - 5x. 3x² मॅक्झिमम डिग्री, मॅक्झिमम पॉवर ऑफ व्हॅरिएबल किती? 2 आहे. म्हणजे हे कशात असणार? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये 3x² - 5x. ओके, पुढचं इक्वेशन आहे 5x². मॅक्झिमम पॉवर डिग्री ऑफ व्हॅरिएबल काय आहे? 2. म्हणजे हे कशात असणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 5x². ओके, अशा पद्धतीने तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. एक ॲक्टिव्हिटी होती ॲक्टिव्हिटी फर्स्ट ॲक्टिव्हिटी होती बुकमधली, तर ते डिस्कस झालं. याच्यानंतर एक क्वेश्चन दिला आहे. म्हणजे काय सांगितलं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज आपण कसा करू शकतो, तो क्वेश्चन दिला आहे. आपण तो नंतर घेऊयात. आधी छोटे छोटे कन्सेप्ट आहेत चॅप्टरच्या स्टार्टिंगला,
स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, नंतर रूट्स नॅचरल रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, असे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. आधी ते डिस्कस करूयात आणि ह्या आपल्या आजच्या लेक्चरच्या एंडिंगला जो पहिल्या पेजचा जो एक्झाम्पल दिलं आहे तो पण डिस्कस करूयात. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे इक्वेशन असं इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल, इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल म्हणजे असे इक्वेशन ज्याच्यात एकच व्हेरिएबल असणार, एक्स, ओके, एक्स असेल किंवा वाय असेल किंवा एनी अदर व्हेरिएबल. ओके, अन इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल हॅविंग maximum degree or index of a variable is 2. म्हणजे आपल्याला काय कळायचं आहे, आपल्याला याच्यावरनं काय कळालं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यात एकच व्हेरिएबल असणार आहे. ओके, हे कळालं. असं इक्वेशन ज्याच्यात आपल्याला एकच व्हेरिएबल असणार आहे आणि ज्याच्यात डिग्री जी असणार आहे, मॅक्झिमम इंडेक्स, डिग्री, पॉवर ऑफ व्हेरिएबल जी असणार आहे ती 2 असणार. ओके, ही गोष्ट कळाली क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. तर याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही बघा, आता एक इक्वेशन कसं असेल, x² + 3x + 12, दिस इज युअर क्वाड्रॅटिक इक्वेशन. का हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन का आहे, तर हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्यात बघायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन वाय दिस इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, मॅक्झिमम पॉवर 2a, मॅक्झिमम पॉवर ऑफ अ व्हेरिएबल किती आहे, 2a. म्हणजे हे इक्वेशन काय आलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं. तर याच्यात आता पुढचं ॲक्टिव्हिटी डिस्कस करून घेऊयात. पुढची ॲक्टिव्हिटी काय म्हटली की इक्वेशन्स दिले, x² + 3x - 5, 3x² - 5x + 5 3x² - 5x + 0 हे दुसरं इक्वेशन दिलं आहे. तिसरं इक्वेशन दिलं आहे 5x². ओके, आणि आपल्याला काय सांगितलं आहे की राईट द पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म अँड ऑब्झर्व द कोएफिशियंट ऑब्झर्व करायचे. तर इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे काय, टोटल स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. आपण डिस्कस करूयात. नेक्स्ट टॉपिक आहे आपला की स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर कसं लिहायचं, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ax² + bx + c. ओके, तर जनरली हे कसं लिहिणार आता, x² + 3x - 5. ओके, 3x² - 5x, इथं काहीच नाही कॉन्स्टंट टर्मला, म्हणजे 0 असणार. ओके, आता पुढे बघा, 5x² आपल्याला फक्त एवढं दिलं आहे 5x². मग पुढे काय असणार, 0 असेल ना, म्हणजे 0x + 0. ओके, आपल्याला आता काय विचारलं आहे, यांनी ऑब्झर्व ॲक्टिव्हिटी दिली, ऑब्झर्व करायला लावलं आहे की ऑब्झर्व द कोएफिशियंट ऑब्झर्व करायचे. मग आता बघा, x² जो कोएफिशियंट आहे, ऑलरेडी मी मागच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलं आहे की कोएफिशियंट म्हणजे ही टर्म त्या व्हेरिएबलची, दिस विल बी द कॉन्स्टंट टर्म, कोएफिशियंट. ओके, कॉन्स्टंट टर्म, कोएफिशियंट कॉन्स्टंट टर्म. ओके, तर या पद्धतीने म्हणजे आता काय म्हणायचं की ॲक्टिव्हिटी तुमची, तुम्हाला फिलिंग ब्लँक प्लेसेस फिल करायचं आहे. ओके, त्याच्यात काय आलं की कोएफिशियंट ऑफ x², याच्यात काय आलं की कोएफिशियंट ऑफ x² काय आहे तुमचं, 1, 3 and 5. ओके, कोएफिशियंट ऑफ x² काय आहे, 1, 3, 5. कोएफिशियंट ऑफ x² काय भेटलं तुम्हाला, पहिल्या इक्वेशनमध्ये कोएफिशियंट ऑफ 1 आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये 5 आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये 3 आहे. बघा 3. ओके, दुसऱ्या इक्वेशनमध्ये 3 आहे आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये 5 आहे. ओके, त्याच पद्धतीने पुढचं आहे कोएफिशियंट ऑफ x बघा, पहिल्या इक्वेशनमध्ये 3 आहे,
दुसऱ्या इक्वेशनमध्ये -5 आहे, तिसऱ्या इक्वेशनमध्ये 0 आहे. म्हणजे काय आलं तुमचं 3 -5 अँड 0. ओके. कॉन्स्टंट टर्म्स काय आहेत? -5 0 आणि 0, -5 0 आणि 0 अशा पद्धतीने तुम्हाला ते पुस्तकातले जे जो ब्लँक प्लेसेस आहे फिल करायचं आहे. ओके. तर बघूयात पुढचा टॉपिक. ओके. पुढचा टॉपिक आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. काय स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा तुमचा टॉपिक आहे. तर याच्यात काय स्टँडर्ड फॉर्म कसा असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपला ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? अँड इक्वेशन of one variable having maximum index or maximum degree of a variable is 2. Okay, this is called quadratic equation. Okay, तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे जनरली स्टँडर्डाइज फॉर्म काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ओके. तर ते डिस्कस करून घेऊयात. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax² + bx + c = 0. हा तुमचा आहे स्टँडर्ड फॉर्म. ओके. तर याच्यात काय असतं वेअर A, B, C आर रियल नंबर, जे वास्तव संख्या असणार आहेत. ABC काय असणार आहे? वास्तव संख्या, रियल नंबर. ओके. अँड आणखी एक कंडिशन अशी आहे की A इज नॉट इक्वल टू 0. ओके. सर हे कळालं ABC आर रियल नंबर, बट वाय दिस? जर का A 0 नसायला पाहिजे का? कारण की जर A जर 0 झाला तर हे बघा, जर A 0 झाला तर आपल्याला काय होऊन जाईल? ही टर्म टोटली 0 होऊन जाईल. 0 × x² 0 होऊन जाणार आहे. म्हणजे रिमेनिंग काय होईल? ही टोटल टर्म 0 होऊन जाणार आहे. ओके. ही टोटल टर्म 0 होणार आहे. म्हणजे उरेल काय आपल्याला 0 + bx + c = 0. मग उरेल काय लास्टला की bx + c = 0. ज्याच्यामुळे हे जे इक्वेशन आहे, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते डायरेक्टली काय होणार आहे? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके. म्हणून ह्या दोन कंडिशन आहेत. काय कंडिशन आहे की A, B, C आर रियल नंबर. ओके. रियल नंबर पाहिजे आणि A इज नॉट इक्वल टू 0. या दोन कंडिशन आहेत. क्लिअर? तर आता हे क्लिअर झालं असणार. पुढची परत एक ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी डिस्कस करून घेऊयात आणि पुढचा टॉपिक बघूयात. ओके. तर ही ॲक्टिव्हिटी पुस्तकातली तुमची पुढची काय ॲक्टिव्हिटी काय आहे की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिले, त्याचा जनरल फॉर्म लिहायचा. जनरल फॉर्म म्हणजे काय? ax² + bx + c. ओके. या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि A-B-Cच्या व्हॅल्यू लिहायच्यात. दिस इज वन ऑफ द सिम्पलेस्ट ॲक्टिव्हिटी दॅट यू हॅव इन दिस बुक. ओके. तर काय करणार सिम्पली त्या फॉर्ममध्ये लिहायचं. मग कसं करणार? आता बघा, x². ओके. x². इथं एक्समध्ये टर्म नाही आहे, म्हणजे आपण काय करू शकतो 0x, कारण की काही फरक पडत नाही. तर 0 आहे ना येऊन 0 × x 0 म्हणून 0x -4 = 0 झालं. फॉर्म स्टँडर्ड फॉर्ममध्ये झालं. ax² + bx + c. ओके. झालं. मग आता काय लिहायचं आपल्याला? व्हॅल्यू ऑफ A म्हणजे कोएफिशियंट ऑफ x². काय कोएफिशियंट ऑफ x² 1 आहे. ओके. 1. कोएफिशियंट ऑफ व्हॅल्यू ऑफ B काय असते? ही B व्हॅल्यू ऑफ B 0. ओके. व्हॅल्यू ऑफ C जनरल फॉर्म काय आपला? ax² + bx + c प्लस आहे ना, म्हणजे इथं -4 तुमची C ची व्हॅल्यू असणार आहे. क्लिअर? नंतर पुढचं इक्वेशन आहे तुमचं y² हा +2y इकडे येताना मायनस होणार आहे, म्हणजे -2y. ओके. -2y हा -7 परत इकडे येताना प्लस होणार आहे, म्हणजे +7 = 0. क्लिअर? म्हणजे याच्या ABCच्या व्हॅल्यू आला y² 1, B ची व्हॅल्यू आली -2, C ची व्हॅल्यू आली 7. क्लिअर? तर त्याच पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. x² + 2x
कॉन्स्टंट टर्म नाही दिली आपल्याला, पण 0 तर कन्सिडर करू शकतो ना आपण, म्हणजे +0 = 0, सॉरी +0 = 0. दिस विल बी द जनरल फॉर्म. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ काय असणार, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 2 आणि सीची व्हॅल्यू 0. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची. तर बघूयात पुढचा कन्सेप्ट. हे बघा, पुढचा एक सॉल्व प्रॉब्लेम मधला क्वेश्चन आहे. आपल्याला काय सांगायचं आहे क्वेश्चनमध्ये की डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे या क्वेश्चन्समध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे नाही हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर सुरुवात करूयात. हे इक्वेशन बघा, इक्वेशन काय आहे, m³ - 5m² + 4 = 0. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. अँड इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल हॅव्हिंग हायेस्ट डिग्री और हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2, देन दॅट इक्वेशन कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हे क्लिअर झालं. म्हणजे आपल्याला इथं बघितलं तर हायेस्ट डिग्री ऑफ अ व्हेरिएबल काय आहे, 3 आहे. इथं 2 आहे. इथं हायेस्ट डिग्री ऑफ अ व्हेरिएबल इज 3. म्हणजे म्हणायचं की हायेस्ट डिग्री of variable is 3, therefore it is not a quadratic equations. clear? तर अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. पुढचा क्वेश्चन दिला आहे तुम्हाला की l+2 ब्रॅकेटमध्ये परत l-5 ब्रॅकेटमध्ये = 0. तर या असं असेल तर आधी सॉल्व करायचं, त्याला इक्वेशन फॉर्म करायचं आणि त्याच्यानंतर डिसाईड करायचं. त्याच्यानंतर बघायचं की ते द इक्वेशन आयदर विल बी द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. ओके, तर सॉल्व करूयात. सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे, l+2 l-5 आता बघा सॉल्व करायचं आहे. कसं करणार, हे पहिले हा व्हेरिएबल घ्यायचा. ओके, हा व्हेरिएबलने सॉल्व करायचा. म्हणजे हे इथं जम्प करेल, इथं दोघांना सॉल्व करेल आणि नंतर मग हा म्हणजे ही टर्म घ्यायची. म्हणजे आता काय घडला की यल हा ह्या ब्रॅकेटमध्ये दोघांना मल्टिप्लाय होईल. l × l × l मायनस साईन मायनस l × 5 -5l. ओके, नंतर मग ही टर्म घ्यायची. नंतर मग ही टर्म म्हणजे हा पण दोघांना असं मस्तपैकी मल्टिप्लाय करेल. ओके, प्लस इथं म्हणजे +2l 5 × 2 10 प्लस मायनस -5 × 10 = 0. क्लिअर? आता पुढे येणार की l² - 3l² आता -5 + 2 -3 येईल. 5 मधून 2 जाते आणि मोठ्या संख्येचा साईन काय आहे मायनस. ओके, l² - 3l - 10 = 0. हे इक्वेशन फॉर्म झालं. ओके, हे इक्वेशन फॉर्म झालं. मग आता म्हणायचं की आता काय कळतं आहे आपल्याला की इन दिस इक्वेशन अबोव इक्वेशन हॅज की म्हणायचं की मॅक्झिमम पॉवर और इंडेक्स ऑफ व्हेरिएबल मॅक्झिमम इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इज किती आहे, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल किती आहे, 2 आहे. l² आहे ना, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2. इंडेक्स जर 2 असेल तर ते इक्वेशन काय असणार आहे, क्वाड्रॅटिक. ओके, सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्लिअर? तर अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. असे पुढे आपण एक्झरसाइजमध्ये बघणारच आहे. बघूयात पुढचा कन्सेप्ट.
ओके, तर पुढचा कन्सेप्ट आहे की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पॉलिनॉमियल बघितलं आपण, त्याचे टाईप्स बघितले, लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक. तर आता हे सिम्पल आहे की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन नेमकं काय असतं ते बघायचं आपल्याला. एक पॉलिनॉमियल घेतो मी, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 समथिंग. ओके, दिस इज द पॉलिनॉमियल दॅट वी हॅव. ओके, तर या पॉलिनॉमियलमध्ये आपण अशी व्हॅल्यू दिलेली असेल आपल्याला की काहीतरी एक्स मायनस ए इक्वल टू 0, म्हणजे आपल्याला एक्स क्वेश्चनमध्ये दिलेली असेल एक्स इक्वल टू ए. आयडेंटिफाय एक्स इज इक्वल टू ए इज अ सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट, असं दिलेलं असणार आहे आपल्याला. ओके, तर म्हणजे काय की आपल्याला पी ऑफ एक्स इक्वल टू ए म्हणजे काय, आपण पी ऑफ ए काढायचं आहे आपल्याला. पी ऑफ ए काढायचं आहे. पी ऑफ ए जर 0 असणार, जर लिसन एक्सची व्हॅल्यू आपल्याला ए पुट करायची, म्हणजे ह्या ज्या एक्सच्या टर्ममध्ये जी इक्वेशन असणार आहे आपलं, ओके, एक्सच्या टर्ममध्ये जे इक्वेशन असणार आहे ते आपण एक्सची व्हॅल्यू ए पुट करून सॉल्व करूयात. जेव्हा आपण ते इक्वेशन सॉल्व करणार आहेत तेव्हा पी ऑफ ए जर 0 आला, म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर ते सगळं 0 येत असेल तर ती व्हॅल्यू जी असणार, दिलेली व्हॅल्यू, जर ती जी दिलेली व्हॅल्यू असणार आहे तर ते तुमचे सोल्युशन असणार आहे, इज द रूट ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. ओके, क्लिअर झालं. तर आता बघूयात क्वेश्चन्स. हां, तर आपल्याला दिलेलं आहे हे इक्वेशन आणि चेक वेदर द एक्स इज इक्वल टू 3/2. सेकंड दिले एक्स इज इक्वल टू -2 आर द सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑर नॉट. ओके, सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑर नॉट. ओके, तर हे दिलं आहे आपल्याला. काय करणार, आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला की आता एक्सची व्हॅल्यू 3/2 या पॉलिनॉमियलमध्ये पुट करायचं आहे. क्लिअर. 2x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0 हे दिलेलं आहे आपल्याला पॉलिनॉमियल. आता आपल्याला काय करायचं आहे की पुट द x इज इक्वल टू 3/2 इन अबोव इक्वेशन, किंवा पुट x इज इक्वल टू 3/2 इन दी अबोव पॉलिनॉमियल. ओके, x इज इक्वल टू 3/2 पुट करायचं आहे आपल्याला. 2 इंटू 3/2 स्क्वेअर मायनस 7 इंटू 3 प्लस 6 इज इक्वल टू 0. ओके, क्लिअर झालं. आता बघा इथं आपण एक्स आहे ना, 7x पुट करू आपण, 7 3/2. ओके, आता बघा 2 इंटू 3/2चा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर काय होणार आहे 9 आणि 2चा स्क्वेअर होणार आहे 4. ओके, मायनस 7 3 21 डिवायडेड बाय 2. ओके, प्लस आता इथं बघा सॉल्व करण्याचा वेगवेगळ्या प्लस 6 इक्वल टू 0 प्लस 6. ओके, तर हे झालं 21 आला. 9 2 आता बघा इथं 2ने डिवाइड होत आहे, 2 2 म्हणजे 9/2 येत आहे, 9/2 येत आहे. ओके, आता काय करणार, आता इथं 9/2 आहे, -21/2 आहे आणि प्लस 6 आहे. आपल्याला डिनॉमिनेटरला 2 सेम करायचा आहे. दोन पद्धतीने इक्वेशन सॉल्व करू शकता. इथं 6ला 12/2 म्हणून लिहू शकता, 6ला 12/2 म्हणून लिहू शकता, किंवा काय करायचं आपल्याला सिम्पली आपण काय इथं करणार आहे की डिनॉमिनेटरला एक 2 फिक्स करून घेऊयात. इथं तर 9 आहे म्हणजे 2 डिनॉमिनेटरला आहे. इथं पण पुढची जी टर्म आहे -21 डिवायडेड बाय 2 आहे. आता इथं डिनॉमिनेटरला 2 करायचं आपल्याला, म्हणजे इथं मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय ह्या टर्मला 6ला 2ने पण मल्टिप्लाय करू, या टर्मला 6ला 2ने पण मल्टिप्लाय करू आणि 2ने पण मल्टिप्लाय करू, जेणेकरून तो 6च राहणार आहे. 2 कॅन्सल आउट केल्यामुळे, म्हणजे 2ने पण मल्टिप्लाय केलं, 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं काय होऊन जाणार आहे, 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 12 होऊन जाणार आहे, म्हणजे 12/2. ओके, म्हणजे प्लस 12/2. क्लिअर. तर डिनॉमिनेटरला 2 केला गेला आहे आपला. आता सिम्पली म्हणायचं 9 + 12 किती 21, 9 + 12 21 - 21 डिवायडेड बाय 2, 21 - 21 0. ओके, 0 आलं म्हणजे आपल्याला x इज इक्वल टू 3/2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इज द सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे की आयदर दिस विल बी द सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑर नॉट. क्लिअर. तर हे तुम्ही सॉल्व करा आणि एक एक्झरसाइज पहिल्या चॅप्टरच्या सुरुवातीला एक क्वेश्चन दिला होता की ॲप्लिकेशन, तर तो क्वेश्चन बघूयात.
तर पुस्तकातलं म्हणजे ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला हे एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं की संकेत परचेस अ रेक्टँग्युलर प्लॉट. संकेतने एक रेक्टँग्युलर प्लॉट विकत घेतला आहे ज्याचा एरिया आहे 200 मीटर स्क्वेअर. ज्याचा एरिया आहे 200 मीटर स्क्वेअर. ओके. देन लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 मीटर मोर दॅन इट्स ब्रीथ. म्हणजे काय की ह्या ब्रीथपेक्षा जो लेंथ आहे प्लॉटची जी लेंथ आहे ब्रीथच्या 10 मीटर. म्हणजे ब्रीथ जर एक्स असेल तर लेंथ ऑफ मीटर किती 10 ने जास्त आहे. म्हणजे लेंथ 10 + x असेल. क्लिअर. तर अशी सिच्युएशन दिली. ॲक्च्युली क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा ॲप्लिकेशन सांगण्याचा प्रयत्न केला इथं की क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठं आपण यूज करू शकतो. असे खूप सारे रिअल लाईफ सिनारिओ असतील ज्या ठिकाणी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जसा हा प्रॉब्लेम दिला आहे. ओके. एक कंडिशन देऊन दिली त्यांनी की लेंथ ऑफ प्लॉट वॉज 10 मीटर मोर दॅन इट्स ब्रीथ. ओके. तर ऑलरेडी आपण वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह म्हणजे कसं माहिती तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. तर याच्यात काय काढायचं आपल्याला लेंथ अँड ब्रीथ. मग काय करणार सुरुवातीला लेंथ दिली 10 मीटर ब्रीथच्या 10 मीटरने जास्त आहे म्हणजे आपण ब्रीथला एक्स मानूयात. ओके. सो लेट स्टार्ट. लेट द ब्रीथ ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट बी एक्स. ओके. ब्रीथ घेतली रेक्टँग्युलर प्लॉटची एक्स. आता काय म्हटलं आहे आता विचार करायचा की लेंथ काय दिली 10 मीटर जास्त आहे ब्रीथपेक्षा. म्हणजे आपण मग लेंथ आपण असं लिहू शकतो 10 + x. क्लिअर. हे आपण लिहू शकतो x मीटर. क्लिअर. आता कंडिशन दिलेली ही जी की आपण लिहिली. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल काय की रेक्टँगल काय असतं. बघा रेक्टँगल सगळ्यांना माहिती आहे की हा असतो रेक्टँगल. ओके. दिस विल बी द रेक्टँगल. राईट. ही असते लेंथ रेक्टँगलची. ही ब्रीथ असते. हे ऑपोजिट सेम असतात. दिस विल बी द रेक्टँगल. तुम्हाला हेही माहिती असेल की एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो लेंथ इंटू ब्रीथ. ओके. हे पण माहिती आहे. जर तुम्हाला परिमीटर विचारली कोणी फाइंड आउट द परिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतं परिमीटर ऑफ रेक्टँगल ह्या सगळ्या साईडची बेरीज म्हणजे 2l + 2b. म्हणजे परिमीटर कोणी विचारलं तर परिमीटर इज 2l + b. क्लिअर. तर हे रेक्टँग्युलरबद्दल. तर आता कंडिशन बघायची आपण ॲज इट इज जे कंडिशनमध्ये ते दाखवलं इथं. आता बघायचं की संकेत परचेस अ रेक्टँग्युलर प्लॉट हॅव्हिंग एरिया. जो रेक्टँग्युलर प्लॉट आहे त्याचा एरिया दिला आहे 200 मीटर. म्हणजे आपल्याला एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. तेच म्हणायचं ॲज वी नो दॅट काय एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. ओके. नाव एरिया क्वेश्चनमध्ये दिला आहे. एरिया काय दिला आहे 200 मीटर स्क्वेअर. ओके. 200. अच्छा. लेंथ काय लेंथ आपण काढली 10 + x. 10 + x. दिस विल बी द लेंथ. ब्रीथ आपण मानलं आहे एक्स. ओके. ही कंडिशन झाली. त्याच्यानुसार आपण ॲज इट इज शो केली कंडिशन सॉल्व करायचं. हा एक्स इकडे जाताना दोघांना मल्टिप्लाय होईल हे माहिती तुम्हाला. सो 200 इज इक्वल टू 10x + x². हे इक्वेशन फॉर्म झालं. क्लिअर. नाव आता हे बघा हा x² हा + 10x + 200 तिकडे जाताना मायनस होणार आहे म्हणजे -200 इज इक्वल टू 0. क्लिअर. हे झालं. आता हे पोचतो रेक्टँग्युलरबद्दल तुम्हाला माहितीच आहे काय कसं. ओके. इक्वेशन आपण तयार केलं आहे की काय इक्वेशन तयार केलं आहे आपण x² + 10x - 200 इज इक्वल टू 0. ओके. तर आता पुस्तकात तर एवढंच म्हटलं आहे की हे इक्वेशन काढून लेट सॉल्व द इक्वेशन. ओके. एवढंच म्हटलं आहे. तर ह्या इक्वेशनला आपण सॉल्व करूयात. या इक्वेशनला आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करूयात. ॲक्च्युली नाही समजलं तरी टेन्शन नका घेऊ. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये टोटल प्रॅक्टिस सेटच फॅक्टरायझेशन मेथडने इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. ओके. तर आता आपल्याला सॉल्व करूयात हा क्वेश्चन बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर काय असतं फॅक्टरायझेशन मेथड काय करतो आपण त्याच्यात बघा.
ए सपोज कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर जो ए आणि सी आहे त्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन, इथं एचा एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, तो विषय येत नाही, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतली ती 200 मायनस साईन आहे म्हणून घेतली. ओके, याचे फॅक्टर्स पडायचे, फॅक्टर्स तुम्हाला माहिती असणार. सपोज 12चा फॅक्टर काय 3 × 4 6 × 2 दीज आर द फॅक्टर्स. विथ द हेल्प ऑफ दिस फॅक्टर यू हॅव टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर आता 20चा फॅक्टर काय पडू शकतो, एक सिम्पलचा विचार केला की 20 × 10 200 येतं. ओके, मग इथं बघायचं मिडल जी टर्म आहे, त्या मिडलच्या टर्ममध्ये जे फॅक्टर्स असणार त्यांचं सम केलेली ही मिडल टर्म यायला पाहिजे, जे फॅक्टर्स असणार त्यांचे सम केलेली मिडल टर्म यायला पाहिजे. सपोज मी फॅक्टर्स घेतले 20 × 10. ओके, +10 यायला पाहिजे, +10 यायला पाहिजे म्हणजे हा मायनस असला तर ठीक आहे, 20 - 10 +10 येतं आहे म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणजे व्यवस्थित आहे. क्लिअर, असं असेल तर मग आता हे तुमचे फॅक्टर्स आहेत, मग हे फॅक्टर्स लिहायचे. आता सॉल्व करायचं आहे इक्वेशन. x² + 20x हा एक फॅक्टर, दुसरा फॅक्टर काय -10x. ओके, -200 = 0. हे झालं. आता आपण x कॉमन घेऊ शकतो याच्यातनं. बघा ह्या दोघं टर्ममधनं आपण x कॉमन घेऊ शकतो ना. मग या टर्म दोघं टर्ममधनं x कॉमन घ्यायचं आहे आपल्याला. तर घेऊयात, x कॉमन घेतला उरेल काय x + 20 राईट, -10 घेतला. आता ह्या दोघं टर्ममधनं -10 कॉमन घ्यायचं आपल्याला, म्हणजे उरेल काय x. आता हा मायनस आहे म्हणून इथं +20 येईल, कारण की हे मध्ये जाताना मायनसच करणार आहे. काय हे जर मध्ये गेलं तर काय ते -10x - 200. ओके, म्हणजे आपण असं लिहू शकतो = 0. ओके, मग आता हे दोन फॅक्टर्स भेटले आपल्याला. फॅक्टर्स कोणते भेटले, दोन. आपल्याला हे दोन फॅक्टर्स भेटले. आता हा एक फॅक्टर्स आणि दिस विल बी द हा दुसरा फॅक्टर. ओके, हे दोन फॅक्टर्स आपल्याला भेटले. ओके, तर मग ते लिहायचे x - 10 x + 20 लिहिलं = 0. दोघं फॅक्टर्स भेटले. आपण यालाच हे जे फॉर्म आहे यालाच आपण असं लिहू शकतो x - 10 = 0 x + 20 = 0 लिहू शकतो. ओके, लिहू शकतो. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. x = बघा हा -10 तिकडे जाताना +10 होणार आहे, म्हणजे दिस विल बी द 10 +10. ओके, दिस विल बी द हे होणार आहे +10. ओके, आणि हा x + 20 तिकडे जाताना -20 होणार आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू येणार आहे -20. आता बघायचं की ब्रीथ ऑफ रेक्टँगल काय मांडलं होतं आपण x. ओके, जर आता विचार करायचा की यार रेक्टँगलची ब्रीथ मांडली तर रेक्टँग्युलर प्लॉट आहे आणि त्याची ब्रीथ आपण जर मांडली तर ती निगेटिव्हमध्ये नसेल. राईट, निगेटिव्हमध्ये नसणार ना ती, म्हणजे ते निगेटिव्हमध्ये नसणार म्हणजे आपल्याला एक कळालं की x = -20 ही व्हॅल्यू असूच शकत नाही ब्रीथची. म्हणजे आपल्याला काय कळालं की x = 10 इट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ ब्रीथ. ओके, हे आपल्याला कळालं. x आपण काय ब्रीथ आपण कन्सिडर केली होती x, ज्याची व्हॅल्यू आपल्याला भेटली 10. ओके, आता लेंथ कंडिशनमध्ये काय होती की 10 आणि जास्त आहे, x + 10 ही लेंथ होती. x आपण काढला आहे 10 + 10 = 20, लेंथ भेटली 20. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला तेच विचारलं आहे, फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ प्लॉट. जे की आपल्याला भेटलं आहे. आता आपल्याला भेटला ब्रीथ = 10 लेंथ = 20. व्हेरीफाय करायचं आहे, जायचं क्वेश्चनकडे. गेले क्वेश्चनकडे, एरिया बघितला, एरिया 200 दिला, एरिया = 200 m². लेंथ एरिया आता मग रेक्टँगलमध्ये एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं, लेंथ × ब्रीथ. ओके, मग लेंथ काय आहे 10 आहे, ब्रीथ काय आहे 10 आहे, लेंथ काय आहे 20 आहे, म्हणजे 20 × 10 200, म्हणजे एरिया सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे आपण जे ॲन्सर काढलं आहे ते करेक्ट काढलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करून तुम्हाला असे प्रॉब्लेम सॉल्व करायचे, जे की ॲक्च्युअल लाईफमध्ये पण ते इम्प्लिमेंट करू शकतो आपण. ओके, तर असे टेन्शन नका घेऊ. हे जर ही मेथड जर समजली नसेल तर प्रॅक्टिस सेट 2.2 त्याच्यावर आहे टोटल, मग त्याच्यात तर क्लिअर होणारच. आणि वर्ड प्रॉब्लेम तर इझिली लास्टला भरपूर आहेत, त्याच्यातले बरेच एक्झाम्पल सॉल्व करूयात. तर सो लेट्स रॅप इट अप द सेशन हिअर अँड stay safe at home and share this video to your friends. Thank you. Happy learning.